नाही ग बेटा, लय डोकं दुखतंय ताई माझं. तू नको मला काय सांगू. तू एक काम कर, तुझ्या पप्पांना सांग, ते तुला जेवायला देतील. नाही, मी नाही जात. मी नाही सांगत पप्पांना. तू चल ना मम्मी. चल ना, दे ना मला जेवायला. उठ ना आता. उठ ना मम्मी. अरे बेटा, काय सांगू बेटा तुला, माझं लय डोकं दुखते बेटा, लय डोकं दुखतंय. तू मला नको ना उठव बेटा. जा तू पप्पांना सांग ना, पप्पा देतील की तुला जेवायला. जा ना बेटा. नाही नाही मम्मी, तू चल ना माझ्यासोबत. चल ना, दे ना मला जेवायला. उठ ना आता. मला भूक लागलेली ना मम्मी. मी नाही जात इथून. चल, तू माझ्यासोबत ये, तेव्हा जाणार मी इथून. चल ना मम्मी, उठ. ठीक आहे बेटा, तू एक काम कर, तुझ्या पप्पांना पहिले इकडे बोलून आण, मग मी येते तुझ्या सोबत. जा, एवढं काम कर बेटा, एवढं काम कर पहिले, मग मी येते तुझ्या सोबत. हा मम्मी, मी लगेच बोलून आणते माझ्या पप्पांना. थांब तू इथेच थांब, मी लगेच बोलून आणते. हो बेटा, मी इथेच थांबणार आहे. मी कुठे जाणार आहे बरं? माझं लय डोकं दुखते. जा तुझ्या पप्पांना बोलून आण. जा. पप्पा, 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 पप्पा. अरे देवा, माझं लय डोकं दुखतंय आणि ही पोरी पण काय इथंच पप्पा पप्पा करते, तिकडे पण जात नाही. इथंच ती पप्पा पप्पा आरडाओरडा करते. चला ना पप्पा, पप्पा पटकन चला ना. बघा ना मम्मी उठतच नाहीये आणि मला जेवायला पण देत नाहीये. बघा ना पप्पा, चला ना पटकन. किती आडवडून येताय तुम्ही पप्पा. चला ना, मला भूक लागलेली आहे. उठवा ना पटकन मम्मीला. हो, आलो आलो बेटा. येतोय. काय झालं तुझ्या मम्मीला? काय ग मम्मी, काय झालं तुला? हा, पोरीला जेवायला का बरं देत नाही तू? तिला भूक लागलेली ना. बघा ना पप्पा, केव्हापासून उठवते मी मम्मीला. मम्मी ना उठतच नाहीये. मला नुसती भूक लागलेली पप्पा. ही मम्मी अशीच करते, मला जेवायला पण देत नाही पटकन. नाही नाही चिकू बेटा, असं नाही बोलत मम्मी बद्दल. मम्मी देते ना तुला, दररोज जेवायला देते तुला. आज झालं असेल मम्मीला काहीतरी दुखत असेल म्हणून मम्मी झोपलेली. थांब बरं, मी बघतो, मम्मीला विचारतो. हा, तू थांब. मम्मी, काय झालं बरं तुला? हा, अशी का बरं झोपली तू? पोरीला जेवायला दे ना, भूक लागलेली तिला. अहो, तुम्हाला काय सांगू, माझं लय डोकं दुखते. काय झालं? इकडे काय चाललंय? माझ्या चिकूताईचा का बरं एवढा आवाज येतोय? काय झालं बेटा चिकू, काय झालं? आजी आजी, बघ ना आजी, मला केव्हापासून भूक लागलेली. ही मम्मी ना झोपून राहिलेली, मला ना जेवायला पण देत नाही. तू कुठे होतीस आजी? मी तुलाच बघत होती. तू दे ना मग आता मला जेवायला. ही मम्मी ना अजिबात उठत नाही. मी केव्हापासून उठवते आणि मला जेवायला पण देत नाही. चल आजी, तू दे आता मला जेवायला. अरे देवा, माझ्या चिकुताईला भूक लागलेली. हा चल बेटा, मी तुला जेवायला देते, चल. आणि का रे सुन्या पम्मी, तुम्ही दोघं जण इथं काय करताय? पोरीला भूक लागलेली, तुम्ही तिला जेवायला पण देत नाही का? मी थोडीशी बाहेर काय गेली, पोरीला तुम्ही जेवायला सुद्धा देत नाही, नुसतं झोपा काढताय का इथं? नाही नाही आई, तसं काही नाहीये. तिला भूक आता लागली, ती केव्हापासून खेळायला गेलेली होती बाहेर. आताच आली ती. आणि पम्मीचं डोकं दुखतंय म्हणून ती झोपलेली आहे. हा, मला आता समजलं. अरे सुन्या, तुला काय माहितीये, डोकं बिकं काय दुखत नाही तिचं. अरे नुसतं नाटकं करते ती. सकाळी सांगितलं ना तिला, घराची साफसफाई करायची, असं भांडी वगैरे सगळे धुवायचे, म्हणून तिचं डोकं दुखायला लागलंय वाटतं. हा? बघा ना व, कशी म्हणते तुमची आई. मी काय नाटकं करते का बरं? अरे अरे पम्मी, रडू नकोस. काय एवढ्या गोष्टींनी पण रडतेस का तू? रडू नको. बस बस. आल्या आल्या लगेच गंगा जमुना तिच्या डोळ्यात. अरे नुसती नाटकं करते ती. थोडे दोन शब्द काय बोलली नाही, लगेच मांजरी सारखा आवाज निघाला तिचा. चल ग चिकू, चल इथून. चल चल बेटा, जेवायला देते मी तुला, पटकन चल आता इथून. इथं थांबू नको. इथं बघते ना तू, कशा गंगा जमुना एक सोबत येत आहे, आणि पूर जर आला आपण पण वाहून जाऊ. चल पटकन इथून, चल चल. बघा ना कशी हसते तुमची आई. नुसते हसते, माझं दुखतोय त्यांना काहीच फरक पडत नाही. तुम्ही काही बोलत नाही का हो? हा, नुसते शांत उभे राहता. कशी हसते तुमची आई माझ्यावरती. सगळ्यात अगोदर तू रडायचं बंद कर. विनाकारण बोंबाबोंब करू नको. काय गाय तू पण? जा ना तिला घेऊन आता इथून, दे तिला जेवायला. विनाकारण कशाला काय पण बोलते तिला. आणि हसू नको ना. तिला दुखत असेल, खरंच डोकं दुखत असेल तिचं, म्हणून तर ती झोपली ना. विनाकारणचं काही पण नको बोलू आणि हसू नको. हे चांगलंय काय तुझं? शोभतंय का बरं तुला? तू का बरं हसते बरं तिच्यावरती? तिचं डोकं दुखतंय ना, मग झोपू दे तिला. चल तिकडे, चल आता. तू आला का रे मोठा शाना आता मला शिकवायला?
तुझी बायको किती नाटकं करते ते दिसत नाही तुला? आणि मला बोलतोय का तू? विनाकारण काय पण बोलू नको असं. तिचे नाही दिसत का तुला? काम करण्याची पोम तिची. आणि एक दोन दिवसात लगेच काही ना काही दुखायला लागून जातं तिचं. कधी पाय दुखता, कधी कंबर दुखतं, कधी डोकं दुखतं. हे नाटकं दिसत नाही तुला? आणि मला आला तो लगेच बोलायला, शहाणा कुठला. अरे रे रे आई, चिडू नको आता. काय तुमचं लय डोक्याला ताप आहे राव. अहो तुमची मम्मी नुसतं मला किती काम लावते. घराचे सगळं काम मला करायला लावते. स्वतः काहीच करत नाही आणि मी करते माझं दुखायला लागते तर मला नाटक करते म्हणे असं म्हणते. अगे मांजर, अगं बंद कर ग आता तुझं. लय नाटक करते तू आता. घराचे काय एवढं काम करते ग तू ग? स्वयंपाक करते, भांडे कपडे धुते बस. आणि बाहेरचं काय काम करते ग तू? बाहेरचं सगळं तर मलाच बघावं लागतं ना. झालं का आता तुमचं दोघांचं सुरू? हा, झालं का? आता बंद करा ना. नाही झालं आता. मला केव्हाची भूक लागलेली, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही हा. चाललंय तुमचं. बंद करा आता. आणि जेवायला द्या मला पटकन. मम्मी पप्पा बंद करून घ्या आता तुम्ही पण. केव्हापासून चालू आहे तुमचं? मला केव्हाची भूक लागलेली तुम्हाला दिसत नाही का? मला तर विसरूनच जाता तुम्ही. माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आता सगळ्यांनी बंद करा आणि मला जेवायला द्या. नाहीतर मी डायरेक्ट इथून चालले जाईल कुठं पण. माझ्या आत्याच्या घरी चालले जाईल मी. हा, तिकडेच थांबणार, इथं काही येणार नाही. तुमचं रोजचंच आहे. रोजचंच भांडणे चालू असतात तुमचे आणि माझ्याकडे कोणी बघतच नाही. अरे चिकू बेटा, माझं लय डोकं दुखतंय बेटा. माझ्याकडून उठलं पण जात नाही. उभी जर राहिली ना, इकडे तिकडे हालचाल केली तर जास्त डोकं दुखतंय बेटा. सॉरी बेटा सॉरी. आज ना तुझे पप्पा तुला जेवायला देतील. तू जेवण करून घे बेटा. हा, जा बेटा जेवण करून घे. चल चिकू बेटा, मी देते बेटा तुला जेवायला. तुझ्या पप्पांना पण राहू दे तिकडे, मी देते तुला जेवायला. हा, चल बेटा चल. तुझ्या मम्मीकडून बोललं जात नाही, उठलं जात नाही. तुझी मम्मी मरून चालली. किती कुतून कातून बोलते हा. पोरीला जेवायला पण देता येत नाही तिला. चल बेटा चल. काय ग मम्मी, काय तू पण काय पण बोलत राहते? जा ना आता घेऊन, तिला भूक लागली, दे तिला जेवायला. हो हो, जाते जाते, तिला घेऊन मी जेवायला देते. चल पम्मी, तू पण उठ आता पटकन आणि जेवण करून घे. मी तुला औषधी आणतो, त्या औषधी खाऊन घे जो, मग झोपून राहायचो. हा, चल आता पटकन उठ.